अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. होय होय मी बघते. कुणाच फोन होता का? अहो शेजारणीचा फोन होता. काय म्हणलं ती आज पहिल्यांदा साडी नेसलेल्या, तिला साडी नेसायला येत नाही म्हणून मदतीला बोलत होती. जाऊ का? काय जाऊ का कामाला? कारण नसताना नवऱ्यासोबत भांडू नको ताई, नाहीतर तो तुझ्या लेकरांना घेऊन येईल दुसरी आई. तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतंय. किती मोठी मोठी स्वप्न बघितलेली, ही करायचं ती करायचं, पण तुझ्यासोबत लग्न करून माझा काहीच फायदा झाला नाही. फायदा झाला नाही? महिन्याच्या महिन्या माझ्या नावावर 5 किलो तांदूळ येतात, ते पण रेशन कार्डवर. त्याचं काय? मला तलाक पाहिजे तुमच्याकडून. वैताग आलाय मला तुमचा. आता ना एक पण दिवस मी तुमच्या सोबत राहणार नाही. ठीक आहे. बर विचारणार नाही का? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. तुझा निर्णय पक्का, तुझा निर्णय शेवटचा, आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. कीप इट अप, तुम आगे बढ़ो, हम दूसरे के कडे जाते. जावाई तुम्ही काय करा, 7-8 दिवस तिथं हरभऱ्याच्या रानात जाऊन झोपा. लई डुकर उकरू उकरू खायला लागले तई, सगळा काटा काढायला लागले तई. आणि मला रानडुकरांनी मारल्यावर अव जावाई तुम्ही राखणीला तर जा, तुम्हाला काय करीत नाही तर तिथं जाऊन डुकर. कस काय? अव जावाई शेम तुम्ही रानडुकरासारखं दिसतात. तुम्ही जर तिथे जाऊन झोपलात ना, त्या डुकराला वाटत आपलीच भावकी ही इथं येऊन झोपली, आणि ते डुकर लांब भिवून पळून जाते ना, ते म्हणते ना भावकीच्या कशाला नादी लागायचंय. अहो ऐका की, माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय, चला की डॉक्टरला दाखवू. डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे? जेवढा तेवढंच दुखणार की. अग तू असं काय पुण्य केली होतीस जे तुला मी भेटलो? पुण्य होय, मी एकदा एका नदीत 1 रुपये टाकले होते, मग मला देव म्हणाले 1 रुपयामध्ये असलाच नवरा भेटणार की. जावाई तुम्ही जेवण करणार आहेत का? काय मी बी कुणाला विचारते, तुम्ही जेवण तर करणारच आहेत. हो हो आहेत शिळ्या भाकरी आहेत.